मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जाऊ, गुड मॉर्निंग. महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघातून याच व्यक्तीला खासदार करायचं, विद्यमान खासदाराला पाडायचं. उदाहरण झालं तर बारामतीमध्ये आता वहिनीच खासदार होणार, फिक्स खासदार आहेत. आता ताईंना पाडायचं. अरे हे तुम्ही कोण ठरवणार? कुठलाही खासदार असू द्या, दुसऱ्या माणसाला संधी द्या. पण मतदारसंघात चढाओढ सुरू झाली की यांना खासदार करायचं का त्यांना खासदार करायचं. सत्तेची ज्यांनी कुणी सुपारी घेतलेली आहे, उगाच नाही कुणाची युती होत. तुम्ही यांना पाडल्याशिवाय आणि तुम्ही जिंकल्याशिवाय तुमचं पुढचं भवितव्य ठरणार नाही, हे वास्तव आहे. सर्वसामान्य जनतेला, मतदारांना सध्या कुणीच किंमत द्यायला तयार नाही, मोजायला तयार नाही. आणि ती सगळीकडची परिस्थिती आहे. ती बारामतीली पण म्हणजे बारामती मतदारसंघातली तीच परिस्थिती आहे, शिरूर मतदारसंघातली तीच परिस्थिती आहे, पलीकड रायगडची तीच परिस्थिती आहे, पुणे लोकसभेची तीच परिस्थिती आहे. कुठल्याही मतदारसंघात जा, कुठल्याही मतदारसंघामध्ये तुम्हाला किंमत आहे का? नेते जे ठरवतील, नेते ज्यांना तिकीट देतील, नेते ज्यांचं नाव सुचवतील, त्याच्यावरच ह्यांचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यावरच हे चर्चा करतात. आणि खास करून म्हणजे समजा जे 2-3 वेळेस खासदार आहेत, म्हणजे 15 वर्षामध्ये त्यांच्या हाताला धरून किंवा त्यांच्या सावलीखाली जी लोक मोठी झाली तीच आता त्यांच्यावर टीका करायला लागली. म्हणजे काना मागून आली आणि तिखट झाली, अशी सुद्धा परिस्थिती बऱ्याच मतदारसंघात पाहायला मिळते. आता आम्ही बारामती मतदारसंघात राहतो, आम्ही पुणे लोकसभा मतदारसंघात राहतो. आपल्याला सगळी परिस्थिती माहितीये ना. पुणे लोकसभेची परिस्थिती माहितीये, बारामतीची माहितीये, महाराष्ट्रातली माहिती आणि देशातली पण माहिती. आणि ही गोष्ट खरी आहे. सर्वसामान्य माणसाला समाजातून किंवा हा आमचा लोकप्रतिनिधी आहे असं मतदारांना म्हणू द्या ना. म्हणजे तुमच्याच घरात सगळं पाहिजे. घराणेशाही ही फक्त राजकीय पुढाऱ्यांनाच, बाकीच्यांना नको का? जनता सुद्धा, सर्वसामान्य माणसं सुद्धा एक कुटुंब आहे. त्यांच्यातला खासदार त्यांना निवडू द्या ना. ठीक आहे, सामान्य माणसं म्हणून आम्ही, आमच्याकडे तुमच्यासारखे पैसे नसतील, तुमच्यासारखे त्या ठिकाणी पैशावाले खासदार नसतील, फायनान्स नसतील, बरीच फायनान्स करणारी लोक कदाचित आमच्या पाठीशी नाही, तुमच्या पाठीशी आहेत. म्हणून तुम्ही उडणार का? लक्षात घ्या. सगळं निवडणुकीचं गणित कशावर आहे माहितीये का? पण त्या अगोदर सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या वॉलवर शेअर करा, तुमच्या जे काही व्हॉट्सअप किंवा तुमचं जे काही असेल त्याच्यावर शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाचं, फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. मी चर्चा करतोय निवडणुकीमध्ये ह्यांची कशी हुकूमत आहे. ह्यांना वाटतं की आमचेच सगळे लोक निवडून आले पाहिजेत, आम्हीच निवडून आलो पाहिजे, मीच निवडून आलो पाहिजे, माझी बायको पण निवडून आली पाहिजे, माझं पोरग पण निवडून आलं पाहिजे. अरे काय धंदे थे? कुणाला किती वेळेस विकत घेणार आहे आणि कुणाला किती वेळेस विकत घेणार आणि विकणार सुद्धा आहात. राजकारण्यांची, सगळ्या राजकीय पुढाऱ्यांची सगळ्यात जास्त मस्ती कशावर आहे माहितीये का? ती ईव्हीएम मशीनवर. 370 आमचे कसे काय? 400 जागा आम्ही जिंकणार कशा काय? पण प्रत्येक गोष्टीला एक लिमिट आहे. हे सगळं कशाने होतंय? हे सगळं कशामुळे होतंय? तर ह्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला एवढ्या जागा मिळणारच आहेत, आम्हाला एवढ्या जागा मिळाल्याच पाहिजेत, आम्ही एवढ्या जागा जिंकल्याशिवाय शांतच बसणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना विकत हे खिशात घालणार, ईव्हीएमच्या जोरावर सगळं सेटिंग करणार, सामान्य लोकांना काहीच विचारात घेणार नाही, सामान्य लोकांना विश्वासात घ्यायची ह्यांची तयारीच नाही. ह्यांना निवडणुकीत मतदान कोण करणार हो? ज्या काही घाणेरड्या पद्धती महाराष्ट्राच्या राजकारणात चालल्यात बघा. सध्याचे सत्ताधारी आणि सत्तेचे विरोधक 2 गट आहेत.
हा सत्ताधारी आहे आणि हा विरोधक आहे. विरोधक कधीही सत्ताधाऱ्यांवर भारी पडतो, आंदोलन करतो किंवा त्याच्या विरोधात. सत्ताधारी मात्र बरोबर ह्यांना डिस्टर्ब करण्याचं काम करतो. सध्या महाराष्ट्रात ते सुरू आहे, देशात सुद्धा सुरू आहे. त्याचं कारण सुद्धा असं आहे की गृहीत धरलं जातं. त्याचं सगळं म्हणजे षडयंत्र असं आहे की ठरवून सगळ्या गोष्टी कांड केल्या जात आहेत. आणि हे सगळं कशावरून होतं तर हे सगळं त्या ईव्हीएम नावाच्या आधुनिक मनुस्मृतीच्या मानगुटीवर तुमच्या बसलंय म्हणून. म्हणजे आम्हाला आमचा खासदार ठरवायला आम्हाला चॉईस नाहीये. आम्हाला जे लादलं जातं भैताड जनता म्हणून आम्ही दिलेल्या उमेदवाराला निवडून देतो. मग कधी आमच्या ताई दिल्या जातात तर कधी आता वहिनी देणार, कधी अजून दुसरा देणार, कधी अजून तिसरा देणार. मतदार म्हणून आमची काही किंमत आहे का नाही? कारण लक्षात घ्या, मी बारामती लोकसभेचं याच्यासाठी उदाहरण देतोय की विद्यमान खासदारांना पाडण्यासाठी त्यांच्याच घरातले दुसरे त्यांचे दादा प्रयत्नशील. वहिनीला उभा करायचंय, फिक्स खासदार म्हणे, बॅनर लागलेत. कसं काय? कारण त्यांच्याकडे सत्ता आहे आणि त्यांनी तसं ठरवलेलंच आहे. त्यांनी कुणासोबत युती केली? सत्ताधाऱ्यांसोबत. सत्ताधाऱ्यांनी काय ठरवलंय? तुम्ही बारामती लोकसभा जिंकली आणि तुमच्या ताईला पाडलं तरच कदाचित तुम्ही विधानसभेला सोबत राहाल किंवा विधानसभेला आपण सत्तेत असू. कारण शेवटी मुख्यमंत्री पदाची स्वप्न ही काही साधी नसतात. पण तिकडं केंद्रामध्ये खासदारांची संख्या जास्त पाहिजे ना, त्याच्यामुळं दिलेला शब्द पाळल्याशिवाय काहीही मिळणार नाही. आणि हे सगळं षडयंत्र आपल्याला उघड्या डोळ्याने पाहावं लागतंय. मित्रांनो, कोण निवडून येणार, कुणाला पद देणार, तिकीट देणार किंवा काय होणार, याच्यापेक्षा मला प्रश्न हा पडलेला आहे आणि तो साहजिक आहे. सामान्य मतदार म्हणून आपण कुणाला निवडून द्यायचंय आपल्याला कधी विचारतात का? नाहीत विचारत. हा शुद्ध खोटारडेपणा सध्या राजकारणात सध्या सुरू आहे. म्हणजे टीव्हीला बातम्या द्यायच्या, टीव्हीला पेड न्यूज द्यायच्या, काही वर्तमानपत्राला तेच करायचं आणि सगळं स्वतःच्या बाजूने वाजवायचं. जनता भोळी असते, भाबडी असते, सर्वसामान्य असते. महागाईचे चटके, बेरोजगारीचे चटके, जातीवादाचे चटके, घाणेरड्या राजकारणाचे चटके, आरक्षण न दिलेल्याचे चटके, आरक्षणासाठी घरातली माणसं शहीद झालेत त्याचे चटके, जगू शकत नाहीत त्याचे चटके, सरकार फसवतंय त्याचे चटके, जे काही शब्द देत आहेत ते खोटारडेपणा करतायत त्याचे चटके. या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं त्या ईव्हीएम नावाच्या जे भूत बसलंय त्याच्यावर अवलंबून आहे. राज ठाकरे साहेबांचे धन्यवाद मानले पाहिजेत. कमीत कमी ईव्हीएम मशीन बद्दल ते बोलले. ते म्हणले की देशामध्ये ईव्हीएम मशीन सगळ्याने नाकारली पाहिजे. इतर देशांनी नाकारली, आम्ही का तिला कवटाळून बसतोय? आमच्यावर का लादली जाते? याचा अर्थ ईव्हीएम हद्दपार झाली पाहिजे असं राज ठाकरेंचं म्हणणं असेल, तुमचं माझं म्हणणं असेल, संभाजी ब्रिगेडचं म्हणणं असेल, काँग्रेसचं उद्या होईल, शिवसेनेचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं असेल, सगळ्यांचं असेल, इंडिया आघाडीचं असेल किंवा विरोधकांचं असेल. तर मग ईव्हीएम मशीन रद्द, हद्दपार झाली पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांनी मिळून आवाज उठवणं आजची तरी काळाची गरज आहे. मग ह्यांच्यात चॅलेंज आहे का बघा बरं, हिंमत आहे का ह्यांच्यात? 370 400 म्हणायची कुणातच नाही. मी सत्ताधाऱ्यांना दोष नाही देत, विरोधक सुद्धा म्हणू शकत नाही आमच्या एवढ्या जागा निवडून येतील. बर, फक्त जिथं केंद्रातले सत्ताधारी जसं राज्यात आपल्या इथं सत्तेवर आहेत म्हणून ते ईव्हीएमच्या बाजूने आहेत, असं आहे का? जिथं भाजपची सत्ता नाही त्या राज्यात सुद्धा ईव्हीएम हद्दपार झाली पाहिजे अशी काय मागण्या होत नसतील का? बारकाईनं विचार केला तर सगळीकडे सारख्या मागण्या आहेत. कारण तुमची लोकशाही धोक्यात आणण्याचं काम ही लोक करतायत म्हणून हे मस्त वाले. साधं उदाहरण घ्या 2019च्या विधानसभेचं आणि प्रामाणिकपणे सांगतो,
भाजप शिवसेना वेगळी झाली आणि शिवसेना महाविकास आघाडी अर्थात नवीन जन्माला आली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली. जे आमदार ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेला भगदाड पाडलं गेलं. 40 आमदार भाजप सोबत आले. 40 आमदार आले. त्या मतदारांनी काय चूक केली की असे आमदार आम्ही निवडून दिले ज्यांनी आमच्या सोबतच घात केला. काही जण म्हणतील मग भाजप आणि शिवसेना एकत्र होते, मग त्यांनी नाही का घात केला? पक्ष नेतृत्वाने ठरवलंय आणि मतदारांनी सुद्धा एकदा पक्षावाला बघून मतदान केलेलं असतं, त्या नेत्याला बघून. पण त्या नेत्याच्याच पाठीत खंजीर खुपसल्यानंतर बरं एक पक्ष फोडला का? नाही, लगेच दुसरा पक्ष फोडला. मग फक्त काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, मनसेवाले किंवा अजून इतर संभाजी ब्रिगेडवाले, अजून कुठले जे काही विरोधक आहेत त्यांनाच हरवलंय का? जो आता स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरतो त्याच्यातला एक त्या ठिकाणी जिंकणार आहे, बाकी हरणार आहे. तसंच ज्यावेळेस दुसराही पक्ष फोडला, राष्ट्रवादी फोडली, त्यावेळेस सुद्धा मतदारांचा घात झाला. सांगायचा मुद्दा तोच आहे की जर तुम्ही आपल्या मतदारसंघाचे किंवा मतदारांचे होऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या नेत्यांचे होऊ शकत नाही, तुम्ही महाराष्ट्राचे कधी होणार? स्वतःच्या ईडी, सीबीआय आणि इतर घाणेरड्या चौकशीच्या सेमिरामध्ये अडकायचं नको म्हणून राजकीय सेटलमेंट केली जाते. तेही तुम्हाला लकलाप असू दे, आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं. मतदार आहोत आम्ही जेवढे चांगले आहोत तेवढे मतदार म्हणून आम्ही नालायक पण आहोत. कारण आम्ही पैसे घेऊन मतदान करतो, आम्ही फक्त विकासाच्या गप्पा हाणतो आणि ज्यावेळेस गरज आहे, ज्यावेळेस आम्हाला वाटतं की या नेत्यांनी त्या ठिकाणी विकास केला पाहिजे, ते नेते विकास करत नाहीत. आणि इथं आमचा सगळा सत्यानाश होत आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. कारण हे सगळं ठरून चाललंय आमच्या राज्यामध्ये, ठरून चाललंय आमच्या देशामध्ये. आणि आता तर सध्या स्पर्धाच सुरू आहे. घरातलेच घरातवर म्हणजे टीका करतायत आणि घरातल्याच एखाद्या स्त्रीला दुसरी स्त्री पाडण्यासाठी पुढे केली जाते. याला राजकारण म्हणत नाही, तो ह्याला अक्षरशः स्वार्थीपणा साध्या भाषेत. कारण त्याच्यापेक्षा मला वाईट बोलायचं नाहीच आहे. दीडदमडीचे काल परवा गेलेले सुद्धा टीका करतात त्यांच्या वरिष्ठ नेत्यांवर. म्हणजे आम्ही कुणावर विश्वास ठेवून ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहायच्या. राजकारणाचा दर्जा इतका घसरलाय हे साध्या भाषेत सांगता येणार नाही आणि सांगणं सुद्धा कठीण झालंय. हे मला या ठिकाणी मांडायचं आहे, मांडायचं होतं म्हणून मी आपल्या समोर आलोय. आणि बरेच राजकारणी पश्चिम महाराष्ट्रातले असतील, कोकणातले असतील, विदर्भातले असतील, मराठवाड्यातले असतील, हे खरंय संगपाल साहेब की हे ताबा मारून बसलेत. काकाच पाहिजे, मग लगेच पुतण्याच पाहिजे, मग लगेच ताईच पाहिजे, मग दादाच पाहिजे. हे फक्त बारामतीकडे लक्ष नका देऊ. मग तिकडं जेवढे जेवढे प्रस्थापित नेते तेवढे सगळे असे धुवून काढा. भाजपमधले सुद्धा घराणेशाही आहे, भाजपमध्ये सुद्धा, काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहे, अजून मनसेमध्ये सुद्धा आहे, अजून इतर वेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा आहे. जे राजकीय पक्ष म्हणून जन्माला आलेले आहेत त्या प्रत्येकाला वाटतं मी निवडणुकीला उभं राहिलो आणि एकदा निवडून आलो की लगेच माझ्या बायकोला तिकीट, मग माझ्या मुलाला तिकीट. ही सगळी घराणेशाही आहे, ह्याला सगळे जबाबदार आहेत. सामान्य लोक निवडणुकीला उभं राहत नाहीत, त्यांना संधी दिली जात नाही. पैसे त्याच्याकडे किती आहेत निवडणुकीमध्ये खर्चायला याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि मगच निवडणुकीला लढवलं जातं. हा शुद्ध जो काही फसवण्याचा राजकीय प्रकार आहे कुणाला? मतदारांना. तो फार डेंजर आहे आणि म्हणून याच्यावर कोणी बोलणार आहे की नाही हा साधा सरळ प्रश्न आहे. बाकी आपण सुज्ञ आहात. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.